तसेच प्रजापतीजी, शेरसिंगजी, सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेले सर्व मतदार बंधू भगिनी, मला वाटतं आता निवडणूक शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि हा 36 आणि 37 मिळून एक नवीन प्रभाग तयार झालेला आहे आणि या प्रभागामध्ये आम्ही 3 उमेदवार होतो. शीतलनी हॅट्रिक मारलेली आहे आणि माझी 5वी टर्म आहे. आता तुमच्या हातात आहे, मला 5व्यांदा नगरपालिकेत पाठवायचं का घरी पाठवायचं. कारण शीतलवर पेप्पाचं पेन म्हणजे जे 4,500 मुले आहेत त्यातली मला वाटतं तू एक मुलगी होती, म्हणून मुलीचं प्रेम शीतलवर होतं म्हणून तिला बिनविरोध भेटली. आणि तिचा मुलगा, त्यांचा मुलगा एक माझ्यासमोर उभा आहे. मुलीला फ्री केलं आणि मुलाला माझ्यासमोर ठेवलं. असं बघू लढाई कोणाबरोबर होती. बरोबर ना जाधव साहेब? वामन म्हात्रे ज्या दिवशी जन्माला आला त्या दिवशी समाजसेवेचं व्रत घेऊन मी जन्माला आलो नाही आणि मला सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याची, मी तुम्हाला माहिती आहे 5वी ते 12वी पर्यंत मॉनिटर असायचो स्कूलमध्ये. कारण कोणी पण मॉनिटर होत नाही शीतल, पण मला जे आमचे क्लास टीचर असायचे, ज्या वर्षी पास व्हायचं पहिली मॉनिटरची काही वर्गात निवडणुका व्हायच्या, पण मला एकमुखाने मॉनिटरची नियुक्ती व्हायची. आणि त्या दिवसापासून मी शालेय जीवनापासून मला एक समाजकार्याची आवड होती आणि ते करत राहतो. मॉनिटरचं काय काम असं माहिती आहे का? ज्या आपलं गृहपाठ केलेल्या वह्या नेऊन क्लासरूम मध्ये नेऊन ठेवायच्या, टीचर रूम मध्ये नेऊन ठेवायच्या, ती सुद्धा एक समाजसेवाच होती. आणि मला वाटतं ती समाजसेवा करण्याचं भाग्य आज या नवीन पॅनलमध्ये जे 37 नंबर आहे त्याच्यात मला लाभलेलं आहे. आज खरोखरच शीतल, या प्रभागात मी तुझ्याबरोबर फिरलो, तू चांगले चांगले विकासाचे कामं केलेली आहेत, पण तुमच्या पप्पांना जर आठवलं असतं की या ठिकाणी पाणी पण माझ्या नागरिकांना दिलं असतं, मला वाटतं कुठेतरी ते कमी पडलं. आणि नक्कीच आज आपल्या जसं 36 नंबरला पाणी होतं तसं या ठिकाणी सुद्धा पाणी आलं असतं. किंवा मला जरी सांगितलं असतं भावाला, तर तुला माहिती आहे जन्मदाता बापापेक्षा भावाचं प्रेम हे जास्त असतं. काही बरोबर आहे ना? तुम्ही भावाला जरी सांगितलं असतं तरी या लोकांचे ताण भागवण्याचं काम या वामन म्हात्रेंनी केलं असतं. वामन म्हात्रे हा देणारा आहे, मागणारा नाही. आणि या शहरामध्ये, या ठाणे जिल्ह्यामध्ये कुठचा अधिकारी आहे की त्याला वामन म्हात्रेंनी सांगितलेलं काम करायचं नाही. त्या दिवशी प्रवीणजी आणि आम्ही आलेलो, कत्रे हाईट्स मध्ये गेलो, त्यांनी सांगितलं या ठिकाणी पाणी नाही, या ठिकाणी माझ्या माता भगिनींना कोणी छेडछाड केली, कोणाचं मंगलसूत्र केलं तर सीसीटीव्ही नाही, स्पीड ब्रेकर नाही. विधानसभेच्या निवडणुकीला पप्पा आले आणि सांगून गेले की धो पाणी येईल, चांगले स्पीड ब्रेकर बसवून देईल, पण हा चॉकलेटचा कारखाना असलेला यांचा पप्पा आहे. आज शीतल, खरोखर मुख्यमंत्री साहेबांचे मला आभार मानायचे. जे वामन म्हात्रेच्या, तुमच्या, आपल्या सर्व शिवसैनिकांच्या मनामधली जी ब्लूप्रिंट होती, तीच ब्लूप्रिंट त्यांनी आज वाचून दाखवली. मी गल्ली गल्लीमध्ये फिरतो, तू सांग, आपण 2014 साली नगरसेवक एक हाती सत्ता आणली, 2011 आणली, पण त्या दिवसापासून या शहराचा कायापालट झालेला आहे का नाही सांगा? आणि त्या आमदारांनी पण मान्य केलं की मागच्या 5 वर्षाच्या बदलावर शहराची डेव्हलपमेंट झाली. मग तेव्हा याचं सरकार होतं का? आमचे उद्धव साहेब 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते आणि त्याच्यानंतर एकनाथजी शिंदे साहेब 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. त्याला तो विसरला, त्याला वाटलं भाजपचाच मुख्यमंत्री होता. सांगायलाच विसरला, कारण का मी बघितली बोलताना जीव अशी जाड होत होती. कारण त्यांना माहिती आता वय झालेलं आहे आणि वय झाल्यानंतर
माणूस साठी झाल्यानंतर साठरल्यासारखा बोलतो तसं तो बोलत असतो। मी या प्रभागात 2-3 दिवस शीतल फिरलो। तू चांगलं काम केलेलं आहे मला मान्य आहे, पण यांच्या ज्या बऱ्याचशा वैयक्तिक समस्या आहेत, जी पाण्याची समस्या होती शीतल तुला माहिती आहे, ज्या ठिकाणी राऊत कुटुंब आहे, म्हात्रे कुटुंब आहे, त्या ठिकाणी एक सुद्धा माणूस पाण्यापासून वंचित राहिला नाही पाहिजे, एवढी ताकद आपल्या बदलापूर शहरामध्ये 2 कुटुंबांची आहे। तुम्ही लोकांनी सांगितलं चैतन्य संकुलला उभा राहा, त्या ठिकाणी खडीवरनं लोक चालत होती, वाडेकर मॅडम बरोबर आहे ना। सर्वात पहिले कॉन्क्रीट रस्त्याचे काम आम्ही विजयाताईच्या वार्डात आणि वामन म्हात्रेच्या वार्डात केले। त्या ठिकाणी प्यायला तुम्हाला टँकर आणायला लागत होते, आता 2 टाइम पाणी पिता तुम्ही। तर तू जरी माझ्या भावाला सांगितलं असतं, तुझ्या भावाला सांगितलं असतं तरी ही लोक 2 टाइम पाणी पिले असते। आणि मी संकल्प केलेला आहे, त्या दिवशी 250 मीटरची लाईन मी या ठिकाणी टाकणार होतो, पण पुन्हा त्यांच्या मुलावर प्रेम आलं आणि त्या अधिकाऱ्यांना दम दिला की आता आचारसंहिता आहे, वामन म्हात्रेने सांगितलं म्हणून तुम्ही लाईन टाकता का। मी बोललो ठीक आहे, तुमच्या मुलाचं प्रेम तुमच्यावर राहू दे। 3 तारखेला वामन म्हात्रे मोठ्या मताधिक्याने निवडून येणारच आहे। 5 तारखेला ही पाईपलाईन टाकून घेतल्याशिवाय वामन म्हात्रे गप्प बसणार नाही। त्या वालवर खोदाई सुद्धा चालू केलेली, पण अशा कलुषित मनाचे लोकप्रतिनिधी तुम्ही जर निवडून दिले तर कधी त्यांच्या प्रभागाचा विकास होणार नाही। स्वतःचं जनरल नॉलेज बघा, स्वतःने केलेली विकासाची कामं बघा, या शहरासाठी त्यांचं विकासाचं कॉन्ट्रिब्युशन बघा आणि वामन म्हात्रेचं कॉन्ट्रिब्युशन बघा। शीतल, मी या सर्व परिसरातल्या लोकांना सांगितले, तुम्ही आता राऊत कुटुंबाबरोबर होता, आता म्हात्रे परिवाराबरोबर तुम्ही जोडले गेलेले आहात। इथल्या माता भगिनी आहेत, त्यांना सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम काय असतात ते सुद्धा आपण त्यांना बघायला देऊया। या ठिकाणी मी प्रवास समोरच्या कॉम्प्लेक्समध्ये गेलो, तिथल्या उद्यानाची अवस्था बघितली तर खरोखरच मला वाटलं का तिथं काहीतरी केलं पाहिजे। शीतल, पहिल्या जी मीटिंग असेल त्यांना 1 कोटी रुपयाचा निधी देऊन चांगलं उद्यान मी त्या ठिकाणी बनवणार आहोत। इथले सर्व जी लहान बालं कदम हाईटच्या गार्डन मध्ये जातात, ती तुम्हाला जाता दिसणार नाही। या साईडला बॅक साईडला एक गार्डन आहे, त्या साईडला एक गार्डन आहे। 3 महिन्याच्या आत ही तिन्ही गार्डन एकदम सुसज्ज असे डेव्हलप करून देणार आहोत। हा संकल्प वामन म्हात्रेंनी या ठिकाणी केलेला आहे। या ठिकाणी माझ्या माता भगिनी रोज फिरतात किंवा त्यांना चांगलं फिटनेस राहिलं पाहिजे, या ठिकाणी सर्व ओपन जिम सुद्धा मी करणार आहोत। आणि नुसतं आश्वासन नाही, वामन म्हात्रे देणारच नाही। मला काय कुठं मागायला जायची गरज नाही। इथं तुम्हाला समजा माझ्या विरोधातला उमेदवार निवडून दिला, त्याला बदलार गावच्या पूल पहाड कडून मागायला जायला लागणार आहे। आणि ते प्रेम आलं तर दिलं, नाहीतर पुन्हा आता 1 वर्ष तुम्हाला सांगितले, तुमच्या पूजेला आले असतील, तुमच्या नवरात्राला आले असतील आणि भरपूर आश्वासनं देऊन गेले असतील, पण तुम्हाला माहिती नाही 300 लिटर पाणी रोज भेटलं पाहिजे। जे कुटुंबात जेवढे सदस्य असतील त्यांना 150 लिटर प्रमाणे पाणी भेटलं पाहिजे। त्याप्रमाणे आपण पाण्याची बिलं भरतोय, तेवढं पाणी या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिलंच पाहिजे। आज या ठिकाणी आपला रामनगर वाले, मीनाताई ठाकरे नगर वाले, आपण त्या दिवशी शब्द दिलेला आहे, त्यांना सुद्धा या सारख्या यांच्या म्हणजे खत्री हाईट सारख्या चांगली घरं आहेत, तसंच चांगली घरं निर्माण करून देण्याचा संकल्प आपण त्या ठिकाणी केलेला आहे। कुठच्याही प्रकारची वामन म्हात्रेला लाचारी नाहीये। मी ज्या दिवसापासून 18 वर्षाचा त्या दिवसापासून व्यवसाय करतो। मगाशी बोलले भाषणामध्ये की मुख्यमंत्री साहेबांची सभा असताना सुद्धा आपण भ्रष्टाचाराच्या गोष्टी करत होता शीतल, आणि त्याच्या बाजूला ठेकेदार उभे होते। मग जर मी बोललो असतो का आमदार साहेब तुम्ही या ठेकेदारांचे दलाल आहेत का? तुमचा एक तरी व्यवसाय का? वामन म्हात्रे ज्या दिवशी 18 वर्ष झाला त्या दिवसापासून स्वतःच्या नावावर व्यवसाय। तुम्ही कधी जनतेसमोर आले का हा माझा व्यवसाय? व्यवसाय करणं ही चुकी आहे का? खोटं बोलायचं आणि रेटून न्यायचं। अरे तुम्हाला व्हिजन असतं तर व्हिजन असतं त्या बदलापूर शहराला कधीच पाण्याची टंचाई होऊ दिली नसती। वामन म्हात्रेंनी 2009 साली तुमच्या समोर निवडणूक लढवली,
तेव्हा जरी निवडून आलं असं तरी या बदलापूरचा सिंगापूर करून शीतल मी त्यांना दाखवलं असतं. साधा नगराध्यक्ष झालं तर मी एवढी कामं या शहरामध्ये केलेली आहेत. 2014 नंतर बदलापूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आपण या शहरामध्ये केलेलं आहे. प्रत्येक गलीनी गल्ली ठीक आहे 10-20% हा रस्त्याचा निधी त्यांनी आमच्या शीतलताईला दिला. असे 10-20% फक्त रस्ते त्यांनी त्यांच्या निधीतनं दिलेले आहे. 80% निधी वामन म्हात्रेंनी या शहरामध्ये आणलेले आहे. हा कात्रपचा परिसर बघा तर अरुण सुरवलच्या प्रभागामध्ये एक तरी काँक्रीटच्या रस्त्याला निधी त्यांनी दिलेला आहे का? आमच्या शीतलताईला फक्त या प्रभागात निधी दिला. आमच्या विनाताईला दिला का? विना म्हात्रेला निधी दिला का? वामन म्हात्रे दिला का? प्रकाश पाटीलला दिला का? आमच्या विजयाताईला दिला का? सर्व रस्ते काँक्रीटीकरणाचे रस्ते मी केलेले हे सुद्धा त्यांनी मान्य केलं पाहिजे. आज चांगली उद्यानं आपण तुमच्या घरासमोरचं सुद्धा उद्यान आपण केलेलं आहे. आज मी ज्या 36 नंबरला निवडून आलो त्या ठिकाणची 3 उद्यानं चांगली डेव्हलप केलेली आहेत. तुम्ही या शहरामध्ये 25 वर्ष आमदार असताना एक उद्यान सुद्धा करू शकले नाही. जेणेकरून या शहराला फक्त बदनाम करण्याचं काम यांनी केलेलं आहे. आणि आता शेवटची 3 वर्ष राहिली आहेत. आता पण सांगितलं मुख्यमंत्री साहेबांनी स्वतःच्या तोंडाने सांगितलं की जी मेट्रो 15 आहे ती मेट्रो 15 3 वर्षाच्या आत या बदलापूर शहरामध्ये येऊ शकते. मेट्रो 14 आहे शीतल. मेट्रो 14 मध्ये आम्ही सुद्धा आम्हाला टेक्निकल नॉलेज या देवाने दिलेलं आहे. जी काटे मार्गे कांजूरमार्ग मार्गे जी मेट्रो बदलापूरला येणार होती ती मेट्रो अजून 7 का 10 वर्ष सुद्धा येणार नाही. हे माझं स्वतःचं जनरल नॉलेज मला सांगते. मेट्रो 14 हे फक्त गाजर आहे पण मेट्रो 15 ही नक्कीच एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर शहरामध्ये आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला आहे आणि तो विश्वास मी तुम्हाला त्याच्या देतोय. आज मगाशी बोलले की मला या ठिकाणी चांगलं क्रीडा संकुल बनवायचंय. मी नगराध्यक्ष असताना 48 कोटी रुपयाचा डीपीआर तयार केला. त्याचं टेक्निकल सँक्शन केलं आणि या बाबांनी आणलं की पूर्ण मेट्रोला पार्किंग शेड आपण त्या कात्रपला करायचं म्हणजे रिझर्वेशन ग्राउंडचं. आणि या बाबाची दूरदृष्टी बघा मेट्रोचं पार्किंग त्या ठिकाणी करायचं. मी बोलला मेट्रोचं पार्किंग आपण चामटोलीला करू. त्या ठिकाणी सरकारी जागा आहे जी या शहरासाठी क्रीडा संकुलसाठी राखीव जागा आहे. मोटॅनिकल गार्डनसाठी राखीव जागा आहे. तिथं तुम्ही आमच्या प्रशासनावर आमच्या नगरसेवक दबाव का आणता शीतल आपण तरी पण ऐकलं की या शहराचं नुकसान होऊ नये म्हणून 10 वर्षापूर्वी तो ठराव करून MMRDला मेट्रो पार्किंगसाठी ती जागा देण्यात आली. पण 10 वर्षे काय मेट्रो आली नाही. पुन्हा आता तेच गाजर देण्याचं त्यांनी काम करू नये. वामन म्हात्रे या ठिकाणी सक्षम आहे. माझे मुख्य नेते पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब सक्षम आहेत. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सक्षम आहेत. आता ठीक आहे त्यांचा आमदार आहे म्हणून ते काय बोलू शकत नाही पण त्यांच्यातली जी ब्ल्यूप्रिंट त्यांनी वाचून दाखवली तीच ब्ल्यूप्रिंट घेऊन वामन म्हात्रे गल्ली गल्लीमध्ये जाऊन या बदलापूर शहरातल्या प्रत्येक नागरिकांकडनं मत मागण्याचं काम करतो. मी नेहमीच बोलत असतो तुम्ही विकासावर बोला तुम्ही टीका टिप्पणी करू नका पण या बाबाला एकच यांनी भ्रष्टाचार केला यांनी हे घोटाळे केले यांनी ते घोटाळे केले आणि 25 वर्ष तू काय केलं संजयजी जाधव हे त्यांनी आता आपल्याला बोलवायला नाही पाहिजे. त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना पेट्रोल पंप कुठून भेटले गॅसचे पंप कुठून आले काही कुठं नोकरीला होते काही बापाने भरपूर पैसे कमवले तिथनं ते केलेले आहेत. मला बोलायला लागले तर अजून 3-4 दिवस आहेत भरपूर काही बोलण्यासारखे आणि त्या अशा माणसावर मला टीका करण्याची गरज सुद्धा नाही. फक्त चांगलं कुठचं करत असेल ते त्याला बघवत नाही. या सरत्या वयामध्ये सुद्धा आमच्या बदलापूरच्या जनतेला त्यांनी वेटीत धरलं नाही पाहिजे. कुठचाही चांगला प्रोजेक्ट केला की याच्या डोळ्यात खुपसतो लगेच महाराष्ट्र शासनाला पत्र देणार तिकडची इन्क्वायरी लावणार जिल्हाधिकाऱ्यांची लावणार प्रांत ऑफिसची लावणार आणि त्या कामाला खील घालणार. बोलतो नाट्यगृह शीतल 14 कोटी आलेले आणि आपण ठराव करून दिला नाही. अरे बिचाऱ्या तो उद्या नगरपालिकेत ये आणि खरोखर तुझं शिक्षण 6वीचे मग कोणच्याटनी सांगितलं 12वीचा खोटा दाखला होता का मला माहिती नाही आणि तो ठरावाची कॉपी तुला देतो आणि ते वाचून बघ. वामन म्हात्रेंनी शीतल राऊतने किंवा कोणी विरोध केलेला का
आम्ही त्याचा रितसर ठराव केला, पण ती जागा गीते फॅमिलीची होती. त्या गीते फॅमिलीने आम्हाला सांगितलं त्या आमच्या जागेचा आम्हाला टीडीआर नाही पाहिजे, आम्हाला कॅश स्वरूपामध्ये पैसे द्या. आणि त्याचं व्हॅल्युएशन करून शीतल आपण जिल्हाधिकाऱ्यांकडून घेताना 12 कोटी रुपये त्याचं व्हॅल्युएशन आलेलं. नगरपालिकेत तेवढे पैसे नव्हते, म्हणून ती जागा जर एखाद्या व्यक्तीला आपण कॅशमध्ये ती जागा घेतली असती तर ज्या बदलावर शहरातल्या सर्व जागा आहेत त्या सुद्धा कॅश प्राइसने घेतल्या लागतात. म्हणून आपण ती पॉलिसी डिसिजन होता तो पॉलिसी डिसिजन बाजूला ठेवला आणि सर्वांना टीडीआर देऊन आज त्या ठिकाणी क्रीडा संकुल होणार आहे, ज्या ठिकाणी तरण तलाव होणार आहे, ज्या ठिकाणी मोटॅनिकल गार्डन होणार आहे, हे सर्व रिझर्वेशनचे प्लॉट आम्ही टीडीआर देऊन घेतलेले आहेत. म्हणून आमची दूरदृष्टी आहे, या बदलावर शहराचं विजन आहे, ते विजन ठेवून आम्ही या शहरामध्ये काम करतो. आज जरी तुम्ही कायदे करणारे असाल विधानसभेमध्ये, पण इम्प्लिमेंट करणारे आमची स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि आम्ही कधीच कुलुचित मत ठेवून त्या नगरपालिकेमध्ये काम करत नाही. सर्व पक्षांना जे जे निवडून येतील सर्वांना प्रामाणिकपणे शीतल आपण न्याय द्यायचा प्रयत्न करतो. कधी शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आम्ही वाद केला नाही. प्रत्येकाला जे जे प्रस्ताव जे जे नगरसेवक असेल ते एकमुखाने मंजूर करण्याचं काम आम्ही त्या नगरपालिकेमध्ये केलेलं आहे. आणि नक्कीच त्यावेळेस सुद्धा आता ते यांच्यावर एक जीएसटी गँग फिरते, यांनीच नाव ठेवलेलं जीएसटी. तो जीएसटी वाला पण काही बोलत होता, त्याला सांगतो उद्या मी जेव्हा संजय भोरची सभा असेल तेव्हा सांगेल की बाबा तू आला तेव्हा काय होता आणि आता कसा काय गब्बर झाला. म्हणजे बोलण्यासारखं भरपूर आहे, दुसऱ्यावर टीका करणं सोपं असतं, पण आपण सुद्धा काय करतो, एक बट दुसऱ्या केलं 4 बट आपल्याला असतात. तुम्ही विकासाचे मुद्दे घेऊन ही नगरपालिकेची निवडणूक आहे, फक्त ही विकासासाठी निवडणूक आहे, हे प्राथमिक गरजा आहेत त्याची निवडणूक आहे, त्याच्यावर बोला. आज मला अभिमान आहे, मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं का या ठिकाणची जी आरोग्य सेवा आहे ती आरोग्य सेवा अद्ययावत झाली पाहिजे. पण मुख्यमंत्री साहेबांना मी नक्कीच सांगेन, साहेब तुमच्या मनातली जी आरोग्य सेवा होती ती वामन म्हात्रे आणि श्रीकांत शिंदे यांनी पूर्ण केलेली आहे. सर्वात महाराष्ट्रामधलं पहिलं प्लांट आमच्या वडवली या ठिकाणी चालू आहे. 120 कोटी रुपयाचा प्लांट आम्ही चालवले. झिरो डम्पिंग म्हणजे या शहराला डम्पिंग ग्राउंड ही संकल्पनाच राहणार नाही. ज्या दिवशी या शहरातला कचरा गोळा करून घेऊ त्या दिवशी तो कचरा आम्ही त्या ठिकाणी नष्ट करणार आहोत. ही संकल्पना आज मुख्यमंत्री साहेबांनी बोलून दाखवली. मी बदलावरच्या जनतेला सांगेन तुम्ही उद्याही बघायला या. 70% काम त्या प्रोजेक्टचं झालेलं आहे. त्या ठिकाणी सुद्धा काही व्हिडिओ बनवले आहेत. माझ्या बघा गब्बर सिंग, अरे बोला भुटक्या 3 तारखेपर्यंत वाढ बघ. वामन म्हात्रे काय चीज आहे तुला दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही. म्हणजे तुम्हाला इमेज बनवणं लय सोपं असेल, पण याच बदलापूर शहरामध्ये तू पण राहणार आहे आणि वामन म्हात्रे पण राहणार आहे. एखाद्या कुटुंबाची बदनामी करणं एवढं सोपं नाही. वामन म्हात्रेला पण त्याच्या आई वडिलांनी जन्माला घातलेलं आहे. ही बदनामी सहन करण्यासाठी नाही. होऊन जाईल 3 तारीख फक्त होऊ दे. तुम्ही आमच्या सर्व शिल्लेदारांना या ठिकाणी भरपूर पैसे आहेत या लोकांकडे. या दलालांनी त्याच्या मुलाला पैसे दिलेले आहेत. घ्या, लुटा. आला तर बिलकुल सोडू नका, सर्वांनी घ्या, पण आतमध्ये केल्यावर धनुष्यबाणाचं बटन दाबायला विसरू नका. एवढंच तुम्हाला कलकलीने सांगेन. नाहीतर पुन्हा तुम्हाला सांगेल की बाबा मी येतो, धुतो, पाणी देतो. बिलकुल काय देणार नाही. 3 वर्षात रिटायरमेंट आहे. नाहीतर वामन म्हात्रे त्याला रिटायर केल्याशिवाय गप्प बसणार नाही. तुम्हाला सांगतो आताच केलं असं, पण आम्ही इथूचा धर्म पाळतो. नाहीतर रिटायरमेंट. आज जो जनतेचा प्रतिसाद या बदलावर शहरामध्ये प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये गेलो की आम्ही सर्व शिवसैनिक सर्व जनता या रस्त्यावर उतरते. आम्ही प्रत्येकल्या जनतेतल्या मनातली विकासाचं कामं या केलेली आहे. कोरोनासारखी महामारी या शहरावर आलेली तेव्हा हा कुठं होता? तिकडच्या चोनच्या फार्म हाऊसवर जाऊन बसलेला होता. वामन म्हात्रे रोज 6,000 लोकांना या शहरामध्ये जेवण घालत होता. ज्या दिवशी लसीकरण आलं त्या दिवशी 26,000 लोकांना ज्युपिटर हॉस्पिटलकडून लसीकरण उपलब्ध करून लस देण्याचं आम्ही काम दिलं. या ठिकाणी आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या दिल्या, मास्क वाटप केलं. ज्या लोकांना घरामध्ये खायला नव्हतं त्यांना अन्नधान्य वाटप करण्याचं 86,000 लोकांना आम्ही अन्नधान्य वाटप केलं. ही तरी जाण त्यांनी ठेवली पाहिजे. कोविड सारखं ऑक्सिजन सेंटर आम्ही उभं केलं आणि मला वाटतं त्यात आमच्या लोकांवर आज तो संभाजी शिंदे टीका करत होता. संभाजी शिंदेला माहिती आहे
बाबा तो पुण्यावरून आला, आमच्या शहरामध्ये नोकरी करायला, आता व्यवसाय करतो आणि माहितीचा अधिकारवाला एक नंबर आहे. म्हणजे बदलावर मध्ये कोणालाच माहिती नसेल एवढी माहिती त्याला आहे. ती सुद्धा संजयजी जाधव तुमच्याकडे जेवायला आला का तेव्हा सांगा का बाबा ये किती माहिती आहे, आमदारांच्या पीएने किती गमदाटी करून त्या नगरपालिकेत 10-10 लाखाची खोटी बिलं काढलीत. आणि तुम्हाला विजन आहे, मुख्यमंत्री साहेबांना मी एक पत्र देणार आहे की साहेब तुमचा विधानसभेतील सहकारी आमदार हा इकडे 10-10 लाखाच्या भ्रष्टाचाराच्या गोष्टी करतो आणि हा 50-60 कोटीची कामं शीतल 10-10 लाखाची घेऊन आला. आणि आता इलेक्शनला वाटतो हे 10 लाखाचं काम घे, हे कोणाला तरी दे आणि त्याचा लाभार्थी हो, पण माझ्या उमेदवाराचं काम दे. पण बऱ्याचशा लोकांनी ती धुडकून लावली. आमचा सोनू तांबे सुद्धा या ठिकाणी, त्याला सुद्धा त्यांनी बोलवलं, बाबा ही 2 कामं घे आणि आमच्या निवडणुकीला काम दे. अरे सोनू तांबेला बोला तुझ्या मागे वामन म्हात्रे आणि तू हत करूय, तुझ्यावर स्किल आहे, तुला खूपच्या उंचीवर नेऊन ठेवल्याशिवाय वामन म्हात्रे गप्प बसणार नाही. माझे ड्रायव्हर पण आज करोडपती झालेत. जे माझ्याकडे 8,000ची नोकरी करत होते त्यांचे 4-4 फ्लॅट आहेत, 4-4 50-50 माणसं त्यांच्यावर कामाला आहेत. वामन म्हात्रे माणसं घडवण्याचं काम करतो, माणसं तोडण्याचं काम करत नाही. ठीक आहे शीतल, एखादी कोणतरी असेल बिचारी मला तिला बोला कुठेतरी या. कांबळेबाईंना सांगितलं, आमच्या वाडेकर बाईंना सांगितलं, नाही मला उभंच राहायचंय, जा बोला. ह्या बीजेपी वाल्याने तिला घेतली, आपल्या विरोधात उमेदवार म्हणून तयार केली. नंतर कुठून तरी 2-3 उमेदवार घेऊन आले आणि मग तिला सांगितलं अभि न घर का नाही घाट का. अशी अवस्था त्या लोकांची. निवडणुका लढणं सोपं नसतं. मी कांबळेबाईंना वाडेकर मॅडमला सांगितलं, बाबा पुढच्या नगरसेविका आता तुम्ही व्हा, एकदा फक्त तुम्ही मला या विभागाचं काम करण्याची संधी द्या. नक्कीच इकडच्या विभागातल्या लोकांना कधी शीतलताईच्या घरी जायला लागणार नाही, कधी वामन म्हात्रेच्या घरी यायला लागणार नाही, वामन म्हात्रेच्या ऑफिसला सुद्धा यायला लागणार नाही. एका वर्षाच्या आत जी जी उर्वरित कामं आहेत ती सर्व पूर्ण करण्याची जबाबदारी या वामन म्हात्रेने म्हणजे शीतलताईच्या भावाने घेतलेली आहे. ताईला सांगणारे फक्त दादा काय करतो, फक्त तू नारळ फोडाले. कारण तुला माहिती आपण करोड रुपये देतो. 50 कोटी जेव्हा आमदाराला 10 कोटी भेटतात तेव्हा वामन म्हात्रेला 50 कोटी रुपयाचा निधी एकनाथजी शिंदे साहेब देतो. तर आता तुम्ही आमच्या परिवारातले सदस्य आहात. आम्हाला कामं शोधायला लागत होती, शीतलताईला सांगत ताई काम सांग काय करायचं, बरोबर आहे ना. पण आता जी जी कामं तुम्ही आमच्या डोळ्यासमोर आणलेत ती आमच्या हात किमाल आहे. 100% ती पूर्ण कामे एका वर्षाच्या आत करून देऊ. आणि 1 वर्ष नाही तर ज्या दिवशीची पहिली सभा आमची नगरपालिकेची असेल त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या विना म्हात्रे नगराध्यक्ष असतील त्यांच्या सहीनिशी अजेंडा काढला जाईल. आणि पहिलं प्राधान्य हे या 19 प्रभागातल्या उर्वरित कामांना दिलं जाईल. आणि जो निधी मी एकनाथजी शिंदे साहेबांना मागितलेला कधी त्यांनी डिनाय केलं नाही, कधी पत्र माझं वाचलं नाही, सही करून देण्याचं काम केलेलं आहे. आज 29 तारखेला ते शीतल या ठिकाणी येणारच आहेत. त्यांच्या भाषणातनं सांगतील इथले आमदार जायचे आणि कसे शिंदे साहेबांकडून निधी घेऊन यायचे. पण ते शिंदे साहेबांचं नाव घ्यायला विसरतात. साहेबांनी कधी कुठच्या आमदाराला या महाराष्ट्रातल्या नाराज केलं नाही. मुख्यमंत्री असताना सरळ हाताने निधी देण्याचं काम प्रत्येक आमदाराला दिलेलं आहे. MMRDचे अध्यक्ष शिंदे साहेब होते गेली 10 वर्ष. हा रस्ता पण MMRDच्या माध्यमातून केलेला आहे शीतल. ते पैसे सुद्धा आपल्या साहेबांच्या सहीने आलेले आहेत. आज जो पनवेल हायवेचा जो उर्वरित रस्ता आहे त्याला सुद्धा 45 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. ते सुद्धा पैसे साहेबांनी दिलेले आहेत. आज 36 प्रकल्प आम्ही MMRDच्या माध्यमातून उभारणार आहे. इथून सर्व तुम्ही महिला कधी ट्रेनला गेल्या तुमची स्कूटी पार्क करायची असेल, यांच्यात 11 वर्ष नगराध्यक्ष होता तेव्हा या आमदारकडे झोपलेले का? तिथले जे पार्किंगचे प्लॉट होते तिथं टोलेजंग बिल्डिंग बांधून टाकल्या. त्याच जर संजयजी जाधव आपण नगरपालिकेला हँडओव्हर करून घेतल्या असं त्या ठिकाणी मल्टिप्लेक्स पार्किंग आज त्या ठिकाणी करता आलं असतं. पण मी बदलापूरच्या शिरगावच्या सर्व नागरिकांना शब्द देतो 2027 साली जेव्हा MMRDचा नवीन डेव्हलपमेंट प्लॅन होईल तेव्हा 3 एकरचा प्लॉट आहे शिरगाव या ठिकाणी
फक्त पार्किंगसाठी रिझर्वेशन करून देईल. आज तुम्हाला माहिती आहे तुमच्या कुटुंबामध्ये कोणाचा मयत झालं तर आम्हाला तुम्हाला मांजर्लीमध्ये जावं लागतं. पण या ठिकाणी चांगली अद्ययावत स्मशानभूमी मी शिरगावला करण्याचा संकल्प केलेला आहे. ती चांगली स्मशानभूमी सुद्धा अद्ययावत स्मशानभूमी शिरगाव या ठिकाणी तुम्ही 5 मिनिटावर आपलं प्रेत घेऊन जाऊ शकता आणि जेणेकरून कुठच्याही प्रकारचं पोल्युशन होणार नाही अशी अद्ययावत स्मशानभूमी आम्ही त्या ठिकाणी बांधण्याचा संकल्प केलेला आहे. आणि तुम्ही विजन ठेवून या नगरपालिकेमध्ये काम करा, विकासाच्या कामावर बोला. नुसते आरोपावर आरोप आरोपावर आरोप आणि इमेज करून लोकांकडनं संभ्रम निर्माणाचं काम करता. पण मी वामन म्हात्रेंनी जेव्हा या भूतलावर जन्माला आलोय त्या दिवसावर मी कधी कोणाला घाबरलो नाही. जे माझ्या प्रामाणिक बदलापूरच्या जनतेची सेवा करण्याची संधी भेटलेली आहे ती सेवा देण्याचं आम्ही काम केलेलं आहे. आम्ही स्वतः शिक्षण क्षेत्रामध्ये आहोत. आज आमच्या 4 शिक्षण संस्था आहेत. 4,500-5,000 विद्यार्थी गोरगरिबांचे शिकतात. कोरोनासारखी महामारी होती, 70 लाख रुपये फी आम्ही आमच्या संस्थेमध्ये कमी केली. हे लोक करू शकतात का? यांची इंग्लिश मीडियम हे पाठीमागचे पार्टनर आहेत. नारायण पाटील लोकतात. तुम्ही कुठे इंग्लिश मीडियमची ती न्यू इंग्लिश स्कूलला तुमची कोणाची मुलं असेल तर बघा. पहिले सांगतात चेक द्या. शीतल तुझ्या आपल्या विजयाताईच्या वाड्यातली एक बाई होती, माझ्याकडे आली 27,000ची फी होती, तिच्या मुलाला गेट आउट केलं. मी फोन केला, नारायणजी पाटील त्या मुलाची फी वागा. आम्ही काय बोलते समाजसेवेसाठी स्कूल काढलेली नाहीये, पहिले त्यांना चेक द्या सांगा. मी ती ताई रडत रडत माझ्या ऑफिसला मी तिला बोलवलं, यो चेक घे आणि त्याच्या थोबाडावर मार. आणि त्याला सांगितले वामन म्हात्रेने दिलेले पैसे आहेत आणि नक्की तुझी आणि माझी गाठ कधीतरी कुठेतरी होणार आहे. तुम्ही जेव्हा व्यवसाय करत असता तेव्हा नेहमीच आपल्याच व्यवसायातले 2-5% गोरगरिबांच्यासाठी लावायचे असतात. पण या लोकांची याचे जे गबर बच्चे मागचे चेलेत यांची दाणत नाहीये. वामन म्हात्रेचे असेल, राऊत कुटुंबाचे असेल, कधीही तुम्ही या सडळ हाताने आम्ही मदत करतो. कधी मेडिकलचा इश्यू असू दे, लोक पहिले विचारतात एखाद्या माझ्या माता भगिनीला, कोणाच्या तुमच्या एखाद्या घरातल्या मुख्य व्यक्तीला एखादा अटॅक आला तर आपल्या घरामध्ये पैसे असतात नसतात, डॉक्टर ओळखीचे नसतात. पहिले गेल्यावर सांगतात 25,000 रुपये डिपॉझिट घ्या आणि नंतर आम्ही ट्रीटमेंट चालू करतो. पण तुम्ही कधी या वामन म्हात्रेला आजमा 1 रुपया न देता सर्व बदलापूर शहरात जेवढे डॉक्टर असतील, वामन म्हात्रेचा फोन गेल्या गेल्या त्या माणसाचा जीव वाचवण्याचं काम या शहरातले डॉक्टर करतील असा विश्वास तुम्हाला मी आजच्या दिवशी देतो. आज तुम्ही सर्व शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी आहात. तुम्ही सांगा लाडकी बहीण योजना कोणी आणली? शिंदे साहेबांनी आणली ना. मग तुम्ही नक्कीच तुमचा लाडका भाऊ 29 तारखेला या ठिकाणी तुम्हाला संबोधित करण्यासाठी येणार आहे आणि नक्कीच काहीतरी गोड गिफ्ट देऊन नक्की महिलांसाठी देणार आहेत. त्यांचे लाडके भाऊंना सुद्धा त्यांनी भरपूर योजना या महाराष्ट्रातून आणलेल्या आहेत. तेव्हा लाडकी बहीण योजना आणली त्यावेळेस भरपूर टीका टिप्पणी शीतल त्यांच्यावर झालेली. पण कधी साहेब नेहमी बोलतो मी देणार आहे आणि मी सरळ हाताने देतो, उदार मनाने देतो. म्हणून या महाराष्ट्र राज्यावर लाडक्या बहीण योजनेमुळे सत्ता आलेली आहे. म्हणून तीच सर्व लाडक्या बहिणींनी बदलावरच्या जाण ठेवायची. तुम्हाला आमच्या साहेबांनी सरळ हाताने दिलेले आहेत. त्याच हाताने धनुष्य बाणावरचं बटन दाबवून आमच्या 49 उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने प्रत्येक प्रभागातनं निवडून आणाल. आणि तुमच्यातले जे एक सामान्य स्त्री आहे, जरी माझी पत्नी असेल मला गर्व नाही, मी काय तिला रबर स्टॅम्प म्हणून वागवणार नाही. त्यांचे निर्णय त्यांनीच घेऊ. मला 15 वर्ष पुरेल एवढं काम माझ्याकडे आणि भरपूर पैसे सुद्धा मला त्यातनं भेटणार आहे. म्हणून मी त्या लाचारी करून त्या नगरपालिकेत काय जात नाही आणि जाणार पण नाही. आणि माझं कुटुंब काय त्या नगरपालिकेच्या ह्याच्यावर चालत नाही. आमदाराच्या हिंमत आहे, त्यांनी मला 5 तारखेला भेटायचं. माझ्यावर जे आरोप केलेत ते खरे दाखवून द्यायचे. जे खरे झाले तुम्ही निवडून दिलं त्या दिवशी वामन म्हात्रे राजीनामा देईल, नाहीतर त्यांनी स्वतःनी राजीनामा देऊन रिटायरमेंटकडे जावं असं मी त्यांना आजच्या या सभेतनं आव्हान करतो. आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं विजन आहे, त्या विजन मधलं एक जरी काम त्यांनी केलं असेल ते सुद्धा त्यांनी बदलावरच्या जनतेला सांगावं
आज फुकट बदलापूरच्या 25 वर्ष जनतेला बोलतापा म्हणून मतं मिळवली आहेत आणि त्या मताच्या जोर तुम्ही लोकप्रतिनिधी झाला फक्त लोकांवर टीका टिप्पणी। आज रेड बिलू सरकार संजयजी जाधव तुम्हाला बिल्डर लोकांना कोणी वेटीस धरलं, याच आमदारांनी धरलं। मी मुख्यमंत्री साहेबांना पत्र देणार आहे, साहेब हाच विधानसभेतला आमदार याने लक्षवेधी केली आणि आज तो कलकलीने बेंबीच्या टोकापासून बोंबलतो की या बदलावर शहराची रेड बिलू राजीन साहेब आढवा। अरे तुला अक्कल असती तर तू त्या ठिकाणी लक्षवेधी केली नसते आणि आज माझ्या सर्व शेतकरी बांधवांना वेटीत धरलं नसतं। म्हणजे मुंह में राम गबल में छोरी ही आमदारांची वृत्ती आहे, ती वृत्ती कुठेतरी त्यांनी थांबवली पाहिजे। हा आपला छोटासा विभाग आहे, वामन म्हात्रे मोठा समुद्रात पोहतो आणि हे माझं परिवार आहे। शीतल या ठिकाणी नगरसेविका आहे, वामन म्हात्रेला सुद्धा तुम्ही मतदान देणार एवढा विश्वास माझ्यावर आहे। तुम्हाला काही कमी पडणार नाही, तुम्ही माझ्या फॅमिलीतले एक सदस्य आहात। कधी माझ्यासमोर तर कोणी दादागिरी करणार तुम्ही सांगतो नाही, कोणाला वाटत असेल तर त्यांनी आजमावून बघायचं। वामन म्हात्रे जेवढा चांगला आहे पण अंगावर आल्यावर शिंगावर घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही। मागच्या वेळेस त्यांनी सांगितलं की यांना सिंग आहेत का, मी त्यांना सांगतो वामन म्हात्रे बरोबर विचाराचे सिंग आहेत, टेक्निकलीची सिंग आहेत, म्हणून मला मारामारी करण्याची गरज नाही। आज तुमचे जे युतीतले महायुतीतले उमेदवार आहेत ते पैसे वाटतात, पैसे वाटताना आमच्या कार्यकर्त्यांनी पकडलं म्हणजे तुमच्या पायाखालची धूल सरकलेली आहे। हे तुमचे कट कारस्थान हे तुम्ही बाजूला ठेवा, सरळ मार्गाने सर्वसामान्य नोकरांची जी मनातली इच्छा आहे त्या मनातल्या इच्छेतलं मत मिळवा आणि या नगरपालिकेवर नंतर झेंडा फडकवा। पण नक्कीच मला या बदलापूरच्या जनतेवर, सर्व नागरिकांवर, सर्व मतदारांवर विश्वास आहे की दिलेले जर आमचे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्यांनाच ते मतदान करणार आहेत आणि त्या मतदानाद्वारे आमच्या नगरपालिकेवर 1995 सालापासून जो भगवा झेंडा त्या ठिकाणी फडकवलेला आहे, कारण का प्रशासकीय बिल्डिंग ही वामन म्हात्रेंनी बांधलेली आहे। 25 वर्षाच्या आमदाराला विजन असतं तर त्या खुराड्यात आमचे नगरसेवक बसले नसते। वामन म्हात्रे नगराचे झाल्यानंतर 1,10,000 स्क्वेअर फुटाची मी बिल्डिंग बांधलेली आहे आणि त्या पवित्र बिल्डिंग मध्ये काय भस्मासूर बोलू काय बोलू, या अशा जीएसटी गँगचे आणि जीएसटी गँगचा जो कॅप्टन आहे त्याचे पाय तुम्ही लावून देऊ नका, एवढी तुम्हाला आजच्या दिवशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। माझ्यासोबत फक्त एकदा घोषणा एकदा आवाज द्या, बोला शिवसेनेचा। वामन दादा तुम आगे बढ़ो, विनाताई तुम आगे बढ़ो। धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात। या सभेची